ही जी गोष्ट मी सांगणार आहे या गोष्टीची सुरुवात माझ्या जन्मापूर्वीच झाली. ही झोपडी तुम्ही बघता काय ओळखता येते का? ही सेवाग्राम आश्रम मधली बापू कुटी आहे. आणि 1946 साली जेव्हा गांधीजी या बापू कुटीमध्ये राहत होते, माझे वडील अर्थशास्त्राचे अगदी तरुण प्रोफेसर होते. त्यांना स्वतः विद्यापीठामध्ये 5 गोल्ड मेडल्स मिळालेले होते. म्हणून गांधीजींच्या कॉलेजमध्ये त्यांनी बोलवून घेऊन त्याला आपल्या कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक केलं होतं. स्वातंत्र्य युद्धात ते जेलमध्ये गेले आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर ते अमेरिकेला शिकायला जात होते. अमेरिकेची ॲडमिशन झाली, व्हिसा झाला, प्रवासाचे तिकीट बनले. जाण्याच्या 1 आठवडा अगोदर ते गांधीजींचा आशीर्वाद घ्यायला या बापू कुटीत गेले. गांधीजी खाली बांबूच्या चटईवर बसले होते. माझे वडील त्यावेळी 28 वर्षांचे होते. गेले, त्यांना प्रणाम केला आणि सांगितलं की बापू मी जेलमधनं सुटलो आणि मी अमेरिकेला अर्थशास्त्र शिकायला पुढे जातो आहे, तुमचा आशीर्वाद पाहिजे. गांधीजींनी 2 क्षण माझ्या वडिलांकडे पाहिलं आणि मग एकच वाक्य बोलले. म्हणाले, अर्थशास्त्र सीखना है तो अमेरिका के बजाय भारत के देहातों में जाओ. आणि बस गांधीजींचं लिहिणं सुरू. वडील मुकाट्यानं बाहेर आले आणि या बापू कुटीच्या बाजूलाच उभं राहून त्यांनी आपले अमेरिकेला जाण्याचे कागदपत्र फाडून टाकले.